पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्टसाठी विद्यार्थ्याकडून शुल्क वसूल करू नका, शिक्षण संचालनालयाचे कडक निर्देश. आपण समोर परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. 13 जून 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला भेटतील. पाहूया सविस्तर. राज्यातील शाळा महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला, TC आणि गुणपत्रिका मार्कलिस्ट देताना बेकायदेशीरपणे शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी शिक्षण संचालनालयाकडे प्राप्त झाल्यानंतर माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय याबाबत कडक भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्याकडून कोणतीही अवैध रक्कम वसूल केल्यास संबंधित संस्थेवर कारवाई करण्याचे निर्देश या सर्व विभागीय उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना देण्यात आले आहेत. शिक्षण उपसंचालक डॉक्टर वंदेमा वाहूळ यांनी जारी केलेल्या पत्रानुसार येत्या 10वी, 11वी आणि 12वीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी शाळा सोडल्याचा दाखला आणि गुणपत्रिकेची मागणी करत आहेत. मात्र काही शाळा व महाविद्यालयाकडून ही कागदपत्रे देताना विद्यार्थ्याकडून शुल्क आकारले जात असल्याची तक्रार प्राप्त झाल्या आहेत. विशेषतः पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील अनेक शाळा व महाविद्यालये प्रत्येक विद्यार्थ्याकडून सुमारे 200 रुपये आकारत असल्याची तक्रार अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे पदाधिकारी गणेश मोहन गुप्ते यांनी ईमेलद्वारे केली होती. तसेच नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील शहर प्रमुख प्रशांत कोरडे यांनी या संदर्भात निवेदन दिले होते. संचालनालयाने 4 जानेवारी 2016च्या शासन निर्णयाच्या संदर्भात ते स्पष्ट केले आहे की शाळा सोडल्याचा दाखला व मार्कशीट देताना विद्यार्थ्याकडून कोणतीही अवैध रक्कम घेता येणार नाही. अशा प्रकारची वसुली आढळल्यास संबंधित शाळा किंवा महाविद्यालयाविरुद्ध तात्काळ कारवाई करण्यात यावी. तसेच इंदापूर तालुक्यात किंवा इतर ठिकाणी विद्यार्थ्याकडून अशा प्रकारे रक्कम घेतली असल्यास ती संबंधित विद्यार्थ्यांना परत करण्याची कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. सर्व अधीनस्थ शाळा व महाविद्यालयांना याबाबत स्पष्ट आदेश देऊन करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल शिक्षण संचालनालयास तसेच तक्रारदारांना ईमेलद्वारे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. ह्या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असून शैक्षणिक कागदपत्राच्या नावाखाली होणाऱ्या अनधिकृत वसुलीला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. तसेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. परिपत्रक पाहूया. 5 जून 2025चे महत्त्वपूर्ण परिपत्रक. महत्त्वपूर्ण कडक निर्देश शाळांसाठी शिक्षण उपसंचालक माध्यमिक उच्च माध्यमिक पुणे यांच्या संस्थेने निघालेले परिपत्रक आहे. हे परिपत्रक अखिल तांबूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधले तिथून डाउनलोड करू शकतो.